आज बुधवार 13 डिसेंबर. आपण आसुरी संपत्तीच्या लोकांचं ज्ञानदेवांनी केलेलं वर्णन ऐकतो आहोत आणि श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्याशी ज्ञानदेवांच्या ज्या कल्पना आहेत त्या थोड्याशा समजून घेतो आहोत. कालपर्यंत 22 पर्यंत ओव्या झाल्या होत्या. 322 मध्ये भगवान असं सांगतायत, परितेची गा करणे. नाही, आधी प्रार्थना. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. काल आपण 322 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या आणि आता ती ओवी एकदा पुन्हा घेऊयात. मग पुढे नवीन 10वा श्लोक आहे आणि त्याच्यावरच्या ओव्या पाहू. 322 मध्ये भगवान म्हणतात, परितेची गा करणे, आदरिती संभ्रमे जेणे, तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात, आदरानं सांगतात. काय म्हणतात की विरुद्ध कृतीचे कर्म ज्या उत्साहानं ते लोक करतात, आदरती संभ्रमे जेणे, तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू. म्हणजे त्यांचं जे वरच्या ह्याच्यामध्ये म्हणलेलं होतं 21 मध्ये की तैसे विरुद्धची एक करणे भलते या. तर त्यांचं जे विरुद्ध करणं असतं, प्रतिकूल करणं असतं, कुणाच्याही विरोधात जगणं असतं, एवढंच या आसुरी लोकांना माहिती असतं. आणि म्हणून ते म्हणतात की त्यांचं जे विरुद्ध करणं आहे ते उत्साहानं करतात. आदरिती संभ्रमे, संभ्रमाचा अर्थ गोंधळलेला असा न घेता उत्साह असा घेतलेला आहे. आणि ते अतिउत्साहानं ते करत असतात. म्हणून ते तू आता ऐक. ते कसं करतात म्हणजे दुसऱ्याला त्रास देणं सुद्धा याच्यामध्ये सुद्धा आनंद असतो, उत्साह असतो. ते काही असे मनामध्ये अनिश्चित नसतात, त्यांना करण्यातच आनंद मिळतो. मग आता ते कसं करतात, त्यांच्या ठिकाणी आपण आसुरी संपत्ती पाहिलेली आहे, दंभो दर्पोभिमानश्च. तर त्याचाच ते आश्रय कसा घेतात ते 10व्या श्लोकात म्हटलेलं आहे. काममाश्रित्य दुष्पूरन् दंभमानमदान्विताः, मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. चिंताम कामम आश्रित्य दुष्पूरन. आता काय म्हणायचे, कामम म्हणजे कामना आणि आश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन. म्हणजेच काय की कामनांचा आश्रय घेऊन, पण त्या कामना कशा आहेत हो, दुष्पूरम. दुस म्हणजे कठीण आणि पूरम म्हणजे पुरवणं. त्या पूर्ण होतात का हो कधी? आज दिवसभरातल्या जरी आपण कामना पाहिल्या तरी त्या संपत नाहीत. म्हणून आपण उद्यावर ढकलतो की आता उद्या करू ही गोष्ट, की उद्या ही मिळवूच, हे आणूच. म्हणून कोणत्याही प्रकारे ज्या पूर्ण होऊ शकत नाहीत अशा ज्या कामना आहेत त्यांना दुष्पूरम कामना असं म्हणलेलं आहे. आणि आश्रित्य म्हणजे त्यांचा आश्रय घेऊन. तो कशामुळे घेतला जातो, पुढची ओळ महत्त्वाची आहे, मोठीच्या मोठी आहे बघा. सगळे शब्द सुटे समजून घ्या. मोहात गृहीत्वा सद्ग्राहात प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. तो जो अवग्रहची एसची खूण असते तिथे अचा उच्चार करायचा. प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. अशुची म्हणजे काय, अपवित्र, भ्रष्ट, दुष्ट असं आचरण करणारे, त्यांना अशुचिव्रताः म्हटलेलं आहे. हे लोक काय करतात तर एकतर कामनांचा त्यांच्या आश्रय घेऊन त्या अज्ञानामुळं असद्ग्राहान, असत म्हणजे खोट्या, मिथ्या, आणि ग्राह म्हणजे त्यांचं ग्रहण करून, पुन्हा गृहीत्वा म्हणलेलंच आहे. म्हणजे मिथ्या सिद्धांताचं ग्रहण करून किंवा खोटे सिद्धांत स्वीकारून अशुचिव्रताः, आचरणही अशुची अपवित्र करून
दंभमानमदान्विताः. दंभ मान मद यांनी ते पुरुष प्रवर्तन्ते, अत्यंत आचरण करीत असतात. म्हणजे त्यांचं प्रत्येक आचरण, प्रत्येक कृती यांनी भरलेली असते. दंभ तरी असतो, अभिमान, खोटा अभिमान असतो, किंवा मद, गर्व, ताठा असतो. आपण अशा लोकांपुढे जाऊन विचारू पण शकत नाही, अहो हे काय आहे, ते म्हणतील तुम्हाला दिसत नाही का, एवढं आम्ही केले, ह्याव केले. म्हणजे अशी भाषा त्यांची असते. आणि म्हणून त्यांचं आचरण हे अशुची असतं, भ्रष्ट असतं. आणि त्यामध्ये दंभ, मान, मद हे सगळं भरलेलं असतं. आणि ते अशा प्रकारे विचरण करत असतात. त्यांचं सगळं जगाच्या पेक्षा वेगळंच असतं. त्यांना असं वाटतं मी म्हणजेच श्रेष्ठ आहे, मी बोलतोय तेच बरोबर आहे. म्हणजे चुकीचे सिद्धांत, खोटे सिद्धांत त्यांनी स्वीकारलेले असतात. मुख्य म्हणजे हे सगळं अज्ञानाने होत असतं आणि त्यांच्या कामना कधीच पूर्ण होत नाही. आपण तरी आता बघा एक मर्यादा घालतो की आता या वयात आलेलं, आता ही गोष्ट नको, आता नवीन काही आणायला नको, थोडं आहे त्याच्यात समाधान मानूया. म्हणजे आवश्यकताच नसते आता अधिक गोष्टीची. पण जे अज्ञानी लोक आहेत, जे आसुरी लोक आहेत, त्यांच्या कामना कधी संपतच नाही. एक दिली की दुसरी, दुसरी दिली की तिसरी, तिसरी पुरली की चौथी, अशा त्या दुष्पूर कामना त्याच्या असतात. आणि त्यामुळे ते वाईट आचरण करतात. म्हणतात की नाही, येन केन प्रकारेण, ती गोष्ट मिळवलीच पाहिजे. मग कधी खोटं बोलतील, कधी कुणाला लुबाडतील, मारहाण करतील. कित्येक वेळा बघा, संपत्तीसाठी, मोहापायी काय काय करतात लोक. आणि नंतर त्यांनाही त्याचा उपभोग घेताच येत नाही. काय होतं, तुरुंगात जावं लागतं, मोठमोठ्याला शिक्षा मिळतात. म्हणजे एवढी आठापिठा करून त्यांना काही प्राप्त होतं का हो? नाही. पण तरीसुद्धा त्यांचा गर्व, ताठा, मान हा कमी होत नाही. ते म्हणतात बाहेर तर पडू देत, बघतो एकेकाला. म्हणजे इतका ताठा असतो, इतका मद असतो. बरं, बघूया आपण ज्ञानदेव काय म्हणतात. तरी जाळ पाणी न भरे, आगी इंधन न पुरे, तया दुर्भराची ये धुरे भुकाळू जो. शब्द कसे वापरलेत बघा. जाळ म्हणजे जाळं बरं का, जे कोळ्याचं वगैरे जाळं असतं ना, ते जाळं. तरी जाळं पाणी न भरे, ते जाळं दिवसभर जरी पाण्यात ठेवलं तरी त्यात पाणी भरतं का हो? नाही. वर काढलं की सगळं पाणी निथळून जातं. आगी इंधन न पुरे, आग असती, अग्नी असतो, त्याला इंधन पुरतं का हो? एकदा तो प्रज्वलित झाला आणि जर तुम्ही त्यात घालतच गेला इंधन, तर तो घेतच राहतो. हां, आपण इंधन घालणंच बंद केलं आणि तो जे एका क्षणाला विझला कधीतरी, तर मग तो शांत होईल. पण अग्नी असा आहे की तुम्ही त्याला देतच राहा, तो फुलतच राहतो आणि त्याचा आस वाचलेला असतो. तसं तया दुर्भरांची ये धुरे भुकाळू जो. तसं या भुकाळू म्हणजे जे आसुरी लोक आहेत त्यांना भुकाळू म्हणलेलं आहे, दुर्भर म्हणले, दुर्भर. तया दुर्भरांची ये धुरे, तसं या लोकांच्या धुरे म्हणजे ज्या काही इच्छा असतात, भोगेच्छा असतात, त्या सतत धुरी म्हणजे अग्रभागी असतात. त्यांचं मुख जे आहे ते भुकाळलेलं, म्हणजे आपण म्हणतो ना, काय भूक भूक करतोय रे, भुकाळला का तू, म्हणजे त्याची भूक कधी शमतच नाही. तसं भोगांच्या इच्छांची भूक जी आहे ती त्यांची सतत म्हणजे वाढतच जाते. आणि त्यांचं मुख हे सतत अग्रभागीच असतं, ते वाचलेलंच असतं, तोंड उघडलेलंच असतं. कुठलीही गोष्ट बघा, आता एवढी ढिगभर जरी दिली तरी ते म्हणतील अजून आहे का हो. म्हणजे आपल्या कवेत मावणार नाही इतकं घेतलं तरी त्यांचं पुरेसं होत नाही.
बघा, एका अगदी अतृप्त किंवा इतका आशेनं पछाडलेला मनुष्य असतो, त्याला काय सांगतात, जातो तो कुणाकडे तरी, की राजाकडं म्हणा, देवाकडं म्हणा, तर ते काय सांगतात की तुला जेवढी हे जमीन हवी आहे किंवा जागा हवी आहे तेवढी तू एका दिवसात मिळवू शकतोस. त्याला वाटतं बरं आहे की एका दिवसात मला एवढी मोठी जागा मिळा, पण कशी? तू जेवढा चालत जाशील, जेवढी पादाक्रांत करशील, तेवढी सगळी जमीन तुझी. आता आपली एक मर्यादा असते. समजा मी 5 किलोमीटर चालू शकत असेल, कोणी 10 किलोमीटर चालू शकत असेल, तर तेवढ्यापर्यंतची जमीन आहे ती मला मिळेल. पण माझी कपॅसिटी संपल्यानंतरही मी जर पुढं जात राहिले तर एक क्षण त्या माणसाचा असा येतो की तो आडवा पडतो आणि मरून जातो. म्हणजे अतिभूक ती हाव भरतच नाही आहे. त्यापेक्षा त्यानं जर एका आपल्या विशिष्ट टप्प्यापर्यंत गेल्यानंतर थांबला असतं, ते ठीक आहे, बस बाबा मला एवढी जमीन काय करायची जास्त मिळून. आता एखादा गरीब असतो, झोळी असते, आता कुणीतरी द्यायला लागलं, पण ती झोळीच जर फाटून गेली आणि सगळं सांडून गेलं, काय उपयोग आहे? त्या झोळीची जेवढी कपॅसिटी असेल, मर्यादा असेल, तेवढंच आपण घेतलं पाहिजे. पण हा जो आसुरी मनुष्य आहे, हा अतिशय पछाडलेला असतो आणि त्यामुळे त्याचं मुख हे भोगेच्छानी अतृप्तच राहतं. पुढे म्हणतात बघा, तया कामाचा बोलावा, जीवी धरून या पांडवा, दंभमानाचा मेळावा मेळविती. मारे पार्था, अरे अर्जुना, हे काय करतायत? तर कामाचा बोलावा. काम शब्द खूपदा आलेला आहे, दासबोधातही आला आहे, गीतेतही आला आहे, ज्ञानदेवीतही आला आहे. काम म्हणजे कामवासना. या कामवासनेचा ओलावा म्हणजे त्याची इतकी ओढ असते की जीवी धरून या पांडवा, ते मनामध्ये धरून, जीवामध्ये धरून, त्याचं ममत्व बाळगून कामवासनेविषयी दंभमानाचा मेळावा मेळविती. ते कशाचा मेळावा करतील? दंभ, मान यांचा जणू काही मेळावा जमवतात. म्हणजे ते कितीही मिळवलं तरी त्यांचा दंभ वाढतच जातो, मानही वाढत राहतो आणि जणू काही त्यांनी त्यांचा मेळावा बनवला आहे किंवा जमवला आहे असं म्हटलं. म्हणजे मिळाले त्यात समाधानही वाटलं पाहिजे, त्याचा पुन्हा डांगोरा पिटला नाही पाहिजे, लोकांपुढे त्याचं प्रदर्शन केलं नाही पाहिजे. पण हे मात्र दोन्ही करत राहतात. बघा, काही जण म्हणतात, बघा हे बघा काय काय आम्ही मिळवलं, हे बघा, चला या बघायला या. लोक रस्त्याने जातात, अहो या ना जरा, आम्ही काय काय केले बघा. म्हणजे तो इतका त्यांचा दंभ असतो, इतका मान असतो, अभिमान असतो, नको तितका, की त्याचं सगळ्याचं ते प्रदर्शन किंवा अगदी सगळ्यांपुढे त्याचं उघड करून सांगणं. आपल्याकडे काय म्हणतात, झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्याकडे किती आहे काय हे सांगायला पण नको, दाखवायलाही नको. कामाच्याही बाबतीत तसं. काही म्हणतात, बघा आज मी दिवसभर काय काय केलं बघायचं, या. कोण आलं तुम्ही काय केलं बघायला? आणि ते तू दाखवून काय करणार आहेस? सगळ्याच्या बाबतीत दंभन, सगळ्याच्या बाबतीत अभिमान. तर जणू काही या दोन्हींचा त्यांनी हे आसूर मेळावा जमवतात. मातली या कुंजरा, आगळी झाली मदिरा, तैसा मदाचा ताठात वजरा. आता उदाहरण छान दिलंय बघा. ते म्हणतात की मातलिया कुंजरा, कुंजर म्हणजे हत्ती, जो मत्त झालेला हत्ती असतो की नाही, तर तो कामवासनेनंच मत्त असेल किंवा कुठल्याही मत्त असेल. तर आगळी झाली मदिरा, आगळी म्हणजे जास्त जर त्याला मदिरा म्हणजे मद्य झालं, दारू पाजली, तर काय होतो? तैसा मदाचा ताठात वजरा चढता अंगी. त्याप्रमाणे ह्या म्हातारपणी सुद्धा आसुर प्रवृत्तीच्या लोकांच्या अंगात मदाचा ताठा किंवा मदरूपी ज्वर हा वाढत जातो. हा ठीक आहे, तरुणपणामध्ये थोडीशी माणसाच्या अंगात रग म्हणतात तशी जास्त असते, पण वृद्धपणी ती बाळगायची किंवा दाखवायची काही गरज आहे का?
पण त्या हत्तीला जसं, म्हणून ते अतिशयोक्तीचं एक उदाहरण म्हणून पूर्वी सांगायचे बघा. आधीच मरकट तशातही मद्यपाला प्याला, झाला तशात वृश्चिक दंश त्याला. म्हणजे त्याचं एक 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 वाढत जातं. आधीच तो माकड असतो, त्यात त्यानं भरपूर दारू प्याला, शिवाय त्याला विंचवाचा दंश झाला. तसं हा हत्ती आहे. हत्ती आधी उन्मत्त झालेला आहे, कामवासनेने उन्मत्त झालेला आहे, आणि त्यालाही जर जास्त दारू पाजली गेली तर तो अधिकच बेफाम होतो. तुम्हाला आठवत असेल की श्रीकृष्णाला ज्या वेळेला कंसानं दरबारात आणलेलं आहे आणि त्यावेळेला असेच ते उन्मत्त झालेले हत्ती त्यांनी अगदी त्यांच्यावर सोडले होते, आणि त्याला असं वाटतं की हे हत्ती अगदी त्यांना दोघांना मारूनच टाकते. पण साक्षात भगवंत होते. त्यांच्यापुढं त्यांचं काही चाललं नाही. त्यांनी जी त्यांची सोंड पिरगाळली ते फार रक्त बंबाळ होऊन गेले. त्यांचं काही त्याच्यापुढं चाललं नाही. पण काही जर सामान्यमधले हत्ती असतील आणि त्यांना जर दारू पाजली तर ते अधिक बेफाम होऊन जातात. तसं या आसुरी संपत्तीच्या लोकांच्या बाबतीत ताठा अधिकच वाढतो. त्यांना जरा काही अजून जास्त काही मिळालं किंवा कोणी स्तुती केली मग ते जास्तच चढून जातात. हो अहो बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते असंच झालो, हे केलो, ते किती सांगत बसतात. आणि आग्रहा तो चिठावो, वरी मौंढ्या ऐसा सावावो, मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. बरं, त्यातच काय होतं पुन्हा की आग्रहा तोची ठावो. आग्रह म्हणजे दुराग्रह. एखाद्याचं दुराग्रहाचं ठिकाणसुद्धा तोच होतो. आणि त्यातच काय होतं पुन्हा, वरी मौढ्या ऐसा सावावो. मौढ्य म्हणजे पण मूढपणा, त्याचा अधिक आविष्कार. म्हणून जो मूर्खपणा आहे तोही पुन्हा त्याच्या अंगात ठासून भरलेला असतो. ठावो म्हणतात ना आपण, ठाऊ ठासून. पूर्वीच्या काळी बघा त्या भुशाच्या शेगड्या असायच्या. मला फार गंमत वाटायची त्यांची. आम्ही ताराळ म्हणून गाव आहे तिथं गेलो होतो, आणि त्यावेळेपासूनच थोडी रॉकेलची वगैरे चणचण असायची. तर मग चुली ह्या शेगड्या भुशाच्या, तर ती भुशाची शेगडीला मध्ये अशी नळकांडी ठेवायची आणि कडेनं सगळा भुसा भरायचा, दाबून 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 भरायचा, आणि अलगद ती हे काढून घ्यायची नळी, आणि अलगद त्याला हे पेटवलं की ती मंद 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 किती वेळ तरी चालत राहायची. तसं हा जो अंगभूत त्यांच्या अंगात भरलेला मूर्खपणा आहे तो काय करतो तर त्याला सहाय्य करतो, प्राणपणानं सहाय्य करतो. म्हणून त्यांनी काय म्हटलं की वरी मौढ्या ऐसा सावावो, मग काय वानो निर्वाहो निश्चयाचा. म्हणजे त्याच्यापाशी जो निश्चय आहे त्याचं उग्र रूप इतकं धारण करतं की त्याचं वर्णन किती आणि काय करणार. म्हणजे एकमेका सहाय्य करतात हे सगळे दुर्गुण जे असतात ते. आधी ताठा आहे, अभिमान आहे, पुन्हा दुराग्रह आहे, त्यात अजून मूर्खपणा आहे, आणि मग ते सगळेजण एकमेकाला मदत करतात की त्याचं रूप असं उग्र तयार होतं, तीव्र तयार होतं. जी ही परोपतापू घडे, परावा जीव रगडे, तीही कर्मी होऊन गाडे जन्मवृत्ती. आणि मग ज्यामुळं, जीही म्हणजे ज्यामुळं, कर्मी होऊन गाढे, त्याने जे कर्म केलेलं आहे, वाईट कर्म केलेलं आहे, त्यामध्ये तो गाढ अगदी रंगून गेलेला असतो, मग्न झालेला असतो. आणि शिवाय त्यात काय होतं मग, जिहो परोपतापू घडे, ज्याच्यामुळं दुसऱ्याला ताप घडेल, त्रास होईल. परावा जीवू रगडे, आणि दुसऱ्याचा जीव पार रगडला जाईल, म्हणजे मृतप्राय होईल, तो मरण येईल. अशी वाईट कर्म करण्यात तीही कर्मी होऊन गाढे जन्मवृत्ती. तर त्याची ती वृत्तीच बनते. जन्मभर तो त्यातच दंग राहतो आणि त्यातच त्याला आनंद मिळतो. म्हणतात ना काय बरं, म्हणजे अगदी वाईट गोष्ट करण्यामध्येच त्यांना समाधान मिळते. तसा हा
इतका दुसऱ्याला त्रास देईल, इतका त्रास देईल, दुसऱ्याचा प्राण गेल्यावर ह्याला आनंद होईल. म्हणजे ज्याला आपण दुष्टपणाचा कळस गाठला जातो. वास्तविक दुसऱ्याला धक्का लागला तर आपल्याला दुःख व्हायला पाहिजे. आपल्या हातून नकळत झालं तर आपण त्याला क्षमा मागितली पाहिजे, त्याला मदत करायला पाहिजे. हा सगळा सत्वगुणाचा किंवा दैवी गुणाचा अंश आहे. पण आसुरी संपत्तीचे लोक दुसऱ्याला सारखे बघा टॉर्चर करत राहतात, सारखे त्रास देत राहतात. दुसऱ्यानं काही चांगलं केलं तर त्याच्यात बाधा आणतात, त्याच्या ठिकाणी वाईट आणून ठेवतील काहीतरी. तर हा असा आसुरी स्वभावाचा किंवा आसुरी संपत्तीचा माणूस जो आहे तो दुसऱ्याला त्रास देण्यात धन्यता मानतो. मग आपुले केले फोकारिती आणि जगाते धिक्कारिती, दाही दिशी पसरती स्पृहा जाळ. आणि पुन्हा काय आहे, आपण जरी वाईट वागलेलं असलं तरी आपुली केले फुकारती. आपण जी कर्म केलेली आहेत ती अशी उघड्यावर आणतात, लोकांमध्ये अगदी पसरवतात, समजावून सांगतात. म्हणजे जितकं त्याचं भांडवल करता येईल तेवढं करतात, गाजावाजा करतात. आणि जगाते धिक्कारिती आणि लोकांना, जगाला धिक्कार करतात. बघा, काही जण चांगले कर्म करत असतात, अगदी अडचणीच्या प्रसंगी वगैरे नाही का, काही लोक मदत करतात. कोणी धान्याचे करेल, कोणी आता त्या उत्तराखंडमध्ये वगैरे आठवतं की इथून आपण लोकांनी पाठवलं होतं त्यांना मदती, कोरड्या वस्तू तरी, म्हणजे कसं की त्यांना पटकन अशी पॅकेट्स दिली तर जे उपाशी लोक आहेत त्यांना काहीतरी उपयोगी होईल. किंवा इकडे सांगली, कोल्हापूरकडे किंवा जिथे जिथे कुठे दुष्काळ पडतात, पाण्यानं हे होतं, अशा लोकांना कपड्याची गरज असते, ते कपडे वाहून गेले तर तुम्ही जे द्याल त्याचा उपयोग व्हायला पाहिजे त्यांना. पण हे मात्र काय करतात, जगाचा धिक्कार करतात. ते म्हणतील मरू देत, मेले तर काय करायचे, आपल्या कर्माने मरतील. म्हणजे दुसऱ्याबद्दल सदैता, सहृदयता, दया, कणव, कारुण्य, प्रेम अजिबात नसतं त्यांना. आणि ते सतत दाही दिशा पसरती स्पृहा जाळ. स्पृहा म्हणजे इच्छा, वासना, त्यांचं जाळं ते 10 दिशांना पसरतात. पण कशा आहेत इच्छा? खराब, दुष्ट, ऐसे गे. आणि जगाते धिक्कारिती दाही दिशी पसरती स्पृहा जाळ. त्यांच्या वासनांचं जाळं हे 10 दिशांना पसरतं. सगळीकडून जिथून जिथून काय मिळवता येईल ते मिळवत राहतात. आताच्या काळातली उदाहरणं आपल्याला खूप आहेत, पण आपल्याला माहिती आहेत की वाईट वागणारे लोक आहेत, त्यांचा तर आपल्याला उच्चारही करावा वाटत नाही, त्यांच्याकडं बघावंसंही वाटत नाही. पण असे लोक आहेत. विघ्न संतोष, मगापासून शब्द आठवत होते की दुसऱ्याला विघ्न आणणं या त्यांना संतोष मिळतो. एखाद्याचं काम होता होता किंवा त्याचा नंबर आला आहे आणि तिथं त्याला ती वस्तू मिळणार असेल पण बरोबर तिथं बंद झालं की याला आनंद होईल, बरं झालं त्यांना नाही मिळालं, माझे शेजारीच होते, माझे जवळचेच होते, माझे नातेवाईकच होते. विघ्न संतोष, दुसऱ्याला विघ्न येणं त्याच्यात आनंद मानणं. त्याच्या उलट सज्जन कसे असतात, दुसऱ्याला विघ्न न येऊ देण्यासाठी प्रयत्न करतात, दुसऱ्याला मदत करतात. पण हे सगळं आसुरी लोकांचंच सांगतायत आणि किती प्रकारे समजावून देत आहेत बघा. आपल्या भोवताली असे सगळे लोक दिसत असतात. मग आपल्या लक्षात येतं ही व्यक्ती आसुरी आहे बरं का, लगेच आपण तर ओळखू शकतो निदान, आणि आपण व्हायचं नाही एवढं ठरवू शकतो. पुढे अजून एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे बघा. ऐसे निगा टोपे थोरिये आणती पापे, धर्मधेनु खुरपे सुटले जैसे. आणि मग ते काय करतात हो, तर दुष्कृत्यांची, पापाची सतत वाढ करतात. ऐसे गा आटोपे थोरिये आणती पापे. थोरिये म्हणजे मोठ्या प्रमाणावर, त्यांची पापं मोठ्या प्रमाणावर वाढत जातात. आधी फक्त काहीतरी दुसऱ्याला ओढत असतील, उरबाडत असतील, नंतर मग त्याच्या ह्याच्यात विघ्न आणतील, मग त्यांना नको नकोसं करून सोडतील, नंतर त्यांच्यापैकी कोणाचं अपहरण करतील, कोणाला मारतील.
म्हणजे त्यांच्या पापाची सतत वाढ होत होते. ती कशी होते? थोरी आणती पापे, धर्मधेनू खुरपे सुटले जैसे. ही एक कल्पना ज्ञानदेवांनी फार अशी सांगितलेली आहे की धर्मधेनू म्हणजे धर्मरूपी गाय. ही गाय काय आहे? धर्मधेनू म्हणजे बघा अशा गायी, म्हशी किंवा गायी, बैल असे सोडलेले असतात बघा देवाच्या नावाने, त्याला धर्मधेनू असं म्हणतात. तर ती देवाला अर्पण केलेली किंवा देवाच्या नावानं सोडलेली जी गाय असते ना, ती म्हणजे जणू खुरपाय. आणि ती सुटली की काय करते? जेवढे समोरचे सभोवताली परजे असेल, गवत असेल असं म्हणतात, तर त्या सगळ्या सभोवतालच्या गवताचा ती फडशा पाडते. आपल्याला खुरप्याने मुद्दाम म्हणून गवत काढावं लागतं नाही का, तण काढून टाकतात. आणि मग ती जिथं दिसेल तिथला कडबा खात सुटते. तसे हे लोक काय करतात? आपल्या दुष्कृत्यांनी पापाची वाढच करतात. जितकं दुसऱ्याचं काही मिळवता येईल तेवढं सगळं मिळवत राहतात आणि दुसऱ्यांना ओरबाडत राहतात. ते काय म्हणतात बघूया. जाळ्या माझी पाणी राहे ना साठवण, पुरेना इंधन अग्नी लागी. ऐसे बुभुक्षित दुर्भरते कोणी, तयांचा अग्रणी काम जोका. तया कामासी ते जीवी बाळगोन, दंभ अभिमान मेळविती. मत्तकुंज राते पाजिता वारुणी, मग तो झिंगोनी नाचे जैसा. तैसी मदाची ही धुंदिया गळीच, चढू लागे साच तया अंगी. तया अंगी जाण वसे मूर्खपण, दुराग्रहास्थान तेची एक. मग काय सांगू कैसी विपरीत, निश्चयाची रीत असे त्यांची. जेणे पर पीडा घडे परघात, ऐशा कर्मीरत होनिया. गाजावे जगात आपुलेची नाव, ऐसी एक हाव बाळगीती. आपुला डांगोरा सर्वत पिटोन, लेखिती ते हेन हीन त्रैलोक्यासी. धर्माची नावे सोडिली जी गाय, हवे ते खाय मुक्तपणे. तैसे महादोषा न घाली ती बंध, वागती स्वच्छंद आसुरी ते. स्वच्छंद वागत असतात, स्वच्छंद. त्यांना कुणाचं देणं नाही, घेणं नाही, कुणाचीच बंधन नाहीत, कुणाचा धाक नाही, कुणाची भीती नाही. इतकं ते असं मुक्त. बघा ना, आता कालसुद्धा पाहतोय टी व्ही म्हणून मला उघडावंसंच वाटत नाही. त्या बातम्या म्हणजे काही चांगलं सांगतील, काहीच कुठं चांगलं चाललं नाहीच. अक्षरशः मूर्खपणाचा कळस आहे. नुसती धाक दापट आपटशा, आरडा ओरडा, लोकांना ओरबाडणं. काय चाललंय आपल्या देशामध्ये? खरंच मला वाईट वाटतं. सारखं असं वाटतं की आपण चांगल्याच लोकांनी ज्ञानेश्वरी शिकायची काय, भगवद्गीता समजून घ्यायची काय, किंवा दासबोध समजावून घ्यायचं आहे, मनाचे श्लोक. आणि हे जे उच्छृंखल वागतायत, हे बेताल वागतायत, यांना कोण शिकवणार? कधी समजावून देणार? त्यांच्यावर कधी परिणाम होणार? त्यांना आपण कसं समजावून घेणार? काहीतरी याला खीळ बसली पाहिजे या समाजाच्या आचरणाला, वागण्याला. आपण डोळे झाकून किंवा डोळे म्हणजे स्तब्ध बसून खरंच चालणार नाही. पण अशा ठिकाणी, त्या गर्दीच्या ठिकाणी तर ते आपला जीवच पडच्याच पडतील. त्यांना कोणाचं ऐकणं नाही, देणं घेणं नाही. म्हणजे मला नाही मिळालं तर चालेल, पण दुसऱ्याला मिळता कामा नये. आणि दुसऱ्याला काही मिळतंय म्हणलं की यांचं जास्त पोट दुखायला लागतं. आणि किती मागणी आहे. कष्ट करा, आपल्याजवळ हात आहेत, देवानं सगळं दिलंय, काहीतरी मिळवा ना. कष्ट करून, ज्ञान मिळवून आपल्याला चांगलं मिळवणं हे देवानं दिलंय ना. यांना हे काही नाहीच आहे. म्हणजे जगात कशासाठी जन्म झाला हेच कळत नाही माणसांना. दुसऱ्याला त्रास देणं अगदी, म्हणजे काल तर मला अक्षरशः म्हणजे नाराज झाले मी की नको, तो मी तर कधीच बघत नाही. म्हणजे उघडल्या चुकून आपण त्याच्यासमोर असू तर नको वाटते.
नुसतं आता मगाशी कोण सांगत होत्या, त्या मगाच्या ताई सांगत होत्या दासबोधाचं विवेचन करणारे, की महंतांनी लोकांमध्ये जाऊन त्याचा अंत, म्हणजे लोकांमध्ये हे जे काही सगळं आहे त्यांनी त्याचा अंत करायला पाहिजे. एकट्याचा मीपणाचाही अंत करायला पाहिजे. तर मीपणाचा अंत आपण करू शकू. आपण ठरवलं तर खरंच तो मी हा अजिबात जगात आला नाही पाहिजे आपल्या वागण्यात बोलण्यात. पण ह्या लोकांना कसं सुधारायचं? हां, एक लहान मुलांवर संस्कार करू शकतो. आपल्या सान्निध्यात जेवढे तरुण येतील, आता मगाशी माझा नातू आला होता, तर ह्या मुलांवर आपण संस्कार म्हणजे हळूहळू करू शकतो. थोड्या प्रमाणावर करू शकतो. त्याच्या मित्रांना सांगू शकतो, लहान मुलांना सांगू शकतो, आपल्या संस्कृतीचं महत्त्व सांगू शकतो, कसं आहार आपला चांगला कसा आहे हा पटवून देऊ शकतो. आता वाढदिवसादिवशी सगळेजण केक कापतात, तर ते आपण सांगू शकतो की आपले इतके चांगले चांगले पदार्थ असतात, कशासाठी त्या केकच्याच आपण मागे लागायचं? काहीतरी परकीयांची नको ती संस्कृती स्वीकारायची, हे बंद करायला पाहिजे. औक्षण करतो आपण, औक्षणाच्या मागे केवढा मोठा अर्थ असतो, तो करायला पाहिजे. पण ते नाही करायचं. मग त्या मेणबत्त्या लावायच्या, त्या कड्याची मेणबत्ती आणायची आणि ती विझवायची, म्हणजे चुकीचं आहे. आपण दीपप्रज्वलन करून एखाद्याचं आयुष्य वाढावं म्हणून शुभकामना देत असतो, तर तसं सगळं करायला पाहिजे. पण हे आसुरी प्रकृतीचा किंवा आसुरी प्रवृत्तीचा इतका हे वाढत चाललेला आहे, काय म्हणू आपण, परिणाम म्हणा किंवा त्याचा प्रभाव म्हणा, आणि तो जर आपण नाही कमी केला तर आपणच आपल्या ह्याच्यामध्ये काय करू, नुकसान करून घेऊ. आता पुढचे त्यांचे पुन्हा श्लोक आहेत बघा. चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. संधी आहे बघा. चिंताम अपरिमेयांच आणि प्रलयांताम उपाश्रिताः. पुढचा शब्द एकच आहे, कामोपभोग परम, आणि एतावत इति, एवढे दोन शब्द आहेत तिथे. एतावत इति. चिंताम अपरिमेयाम. या चिंता कशाची हो माणसाला? जास्ती करून मृत्यूची. आणि अपरिमेयाम, परिमेय म्हणजे मोजणं, आणि अपरिमेय म्हणजे मोजता येत नाहीत. जसं मगाशी सांगितलं की आशा मोजता येत नाहीत, भावना वासना या थोपवता येत नाहीत, तशाच चिंतासुद्धा माणसाच्या काय आहेत तर न मोजता येण्याजोगे आहेत. आणि उपाश्रिता, हां, त्या चिंतांचाच आपण काय करतो, आश्रय घेतो. पुढं कामोपभोग परमः, आणि सगळ्या कामांचे भोग घेण्यामध्ये जो मनुष्य मग्न होऊन जातो, त्याच्यामध्येच तत्पर राहतो. कामोपभोग परमा एतावत इति निश्चितः. आणि त्या कामनांमध्ये सुख मानणं एवढंच ते समजतात. इति निश्चितः, हेच त्यांनी ठरवलेलं असतं किंवा याचाच त्यांनी निश्चय केलेला असतो. म्हणजे मरणापर्यंत, आमरणात, प्रलयांताम, तो शब्द सांगायचा राहिला. प्रलय म्हणजे मृत्यू. आता सगळ्या विश्वाचं प्रलय होईल तेव्हा होईल, पण आपला प्रलय म्हणजे काय, मृत्यू. आणि मृत्यूपर्यंत टिकून राहणाऱ्या अशा असंख्य चिंतांचा आपण आश्रय घेत असतो. त्या डोक्यात अशा भरून ठेवतो गच्च गच्च. मगाशी म्हणतो तसं भुशाच्या शेगडीत जसा भुसा भरायचा, तशा रोज चिंता नवीन नवीन त्यात साठवून ठेवायच्या, भरून विसरून जायचं सगळ्या गोष्टी. आता पूर्वीच्या नाही लक्षात ठेवायच्या, चिंता तर विसरून जायची. पण हे जे आसुरी लोक आहेत ते मात्र या मृत्यूपर्यंत टिकून राहणाऱ्या असंख्य चिंता अशा साठवून ठेवतो, त्याचे आश्रय घेतात आणि विषयांच्या भोगामध्ये इतके मग्न असतात की त्यातच सुख आहे. एक झालं की एक. अक्षरशः हल्लीचे रिसेप्शनमध्ये काय किंवा कुठेही पार्ट्या असतील, हे असतील, किती प्रकारचे आहार आणि किती प्रकारची खाणी, आणि ती संपतायत का? एक आपल्याला देवानी पोट दिले, तुम्ही एका प्रकारचं खाऊ शकता,
तिथंच आहेत सगळ्या प्रकारचे, परदेशी आहेत, चायनीज आहेत, अमके आहेत, तमके आहेत. भारतातले इतके सगळे प्रकार, उत्तर प्रदेश वेगळा, राजस्थान वेगळा, अशा सगळीकडचे तुम्हाला आहार जर दिसले आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा जर आपण स्पर्श करायचं ठरवलं तर शक्य आहे का? तर ह्या ज्या आशा आहेत, हे जे भोग आहेत, याच्यामध्ये काही लोक पण तत्पर असतात, अगदी सगळं एन्जॉय करून घेतील बघा. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, शेवटी अगदी आईस्क्रीमही पाहिजे, सगळं पाहिजे आणि त्याच्यातच सुख मानतात. हां, एखाद दिवशी आपण एन्जॉय करणं ठीक आहे, पण ते म्हणजेच कायमचं सुख आहे का हो? चिरंतन सुख आहे का? एक दिवस आपण सगळ्याचा उपभोग घेतला, उद्याच याच्यावर पडदा पडणं. उद्या आपल्याला असे मिळेल का रोज रोज? नाही मिळणार. पण मग त्याचीच आस वाढत राहते आणि म्हणून हेच सुख आहे असं ते स्वतःला समजावत असतात किंवा असं निश्चित करत असतात. किती वेळ आहे आता? याच्यावरच्या ओव्या मला वाटतं आपण उद्या घेऊयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कन म्हणे विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी. पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा. महाकैवल्य ते आरती ओवाळीन मी ठेवून माथा. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.